ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा उरूस उत्साहात पार पडला। 3 दिवस या दर्ग्याचा उरूस चालतो। पहिल्या दिवशी संदल असते। संदलमध्ये पीर बाबांची मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव आणि इतरही जाती धर्मांचे लोक सहभागी असतात। दुसऱ्या दिवशी कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रौनक महफिल या कव्वालीच्या कार्यक्रमात इंटरनॅशनल आर्टिस्ट जानशीन एम अजमेरी यांनी कव्वाली सादर केली। या कव्वालीचा मुस्लिम बांधवांनी आस्वाद घेतला। कव्वालीमुळे दर्गाचा परिसर दणाणून गेला होता। सरकार करम फरमाएंगे, हमको भी मदीना बुलाएंगे या कव्वालीला सर्वांनी भरभरून दाद दिली। उरुसाच्या तिसऱ्या दिवशी सर्वांसाठी गायक गीतकार पारस अजमेरी यांची कव्वाली आणि लंगरचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते। अशा पद्धतीने या दर्ग्याचा उरूस 3 दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडतो। हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हा दर्गाही वाकडेवाडी येथील खादी ग्रामोद्योग आणि रेशीम उद्योग कार्यालयाच्या मागच्या बाजूला नदीच्या किनारी असलेल्या जागेत आहे। गेली अनेक वर्षे कैलास बाबा काची या दर्गाची सेवा करत आहेत। अनेक याचक इथे आपली दुःखे दूर करण्यासाठी येत असतात आणि अनेकांची दुःखे बाबांच्या आशीर्वादामुळे दूर देखील झाली आहेत। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक दुःखी कष्टी माणसाने मनोभावी केलेल्या प्रार्थनेमुळे त्याच्या जीवनातील दुःख आणि कष्ट दूर झाल्याचा अनुभव आलेला आहे। यामुळे इथे येणाऱ्या श्रद्धाळूंची संख्या असंख्य आहे। इथे गरीब श्रीमंत हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला जात नाही। सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या दर्गाचे दार सदैव उघडे असते। दर्गाची अवस्था बिकट असल्यामुळे आणि रेशीम उद्योग पासून दर्गाला येणारा रस्ता खराब असल्यामुळे इथे येणाऱ्या श्रद्धाळूंची गैरसोय होत आहे। त्यामुळे दर्गा कमिटी मेंबरच्या वतीने दर्गाच्या डागडुजीची मागणी आणि रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी केली आहे। अली से अर्ज की एक शख्स ने, इसका सबब क्या है कि कलमे में नबी के नाम को माबाद रखा है। अली ने समझाया उस गुस्ताख बेहद को, अरे नादा तू नहीं समझा इस राज़े एदत को, खुदा ने इसलिए पीछे रखा है नामे अहमद को कि नापाकी में ना ले ले कोई नामे मोहम्मद को। नमस्कार। हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती या दर्ग्यामध्ये आता आपण आलो आहोत। दर्ग्याचा उरूस गेले 3 दिवस झालं चालू आहे। दर्ग्याच्या उरुसाच्या पहिल्या दिवशी संदल हा प्रकार काय पद्धतीचा असतो आणि कशा पद्धतीने उरूस साजरा केला जातो हे आपण दर्ग्याचे जे देखभाल करतात ते आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कशा पद्धतीने उरूस दरवर्षी साजरा केला जातो। नमस्कार। माझा कैलास फकीरचंद काची। दर्ग्याची पहिली दिवशी जर अशी, पहिल्या दिवशी बाबांना गसूल आंघोळ घातल्या जाते, दुसऱ्या दिवशी संदल चढवलं जातं, तिसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो आमचा। आणि ही परंपरा 30-35 वर्षापासून इथं चालू आहे। इथं प्रत्येक भाविक आपली गरज घेऊन येतात, काही त्रास असन काय असन त्या माध्यमातून येऊन इथनं आपलं त्यांना समाधान मिळतं। इथं ही माझ्या असं दर्ग्याचं स्वरूप आहे। अनुभव आहे ना, भरपूर अनुभव आहेत। लोक काय आजारी असतात, काही असे त्रासवाले असतात, त्यांच्यासाठी काही कामाचे काही मुलांना असतात, त्यांच्यासाठी सगळं आम्ही दुआ करतो बाबांवर। हे कसं आहे, डागडुगीसाठी आम्हाला हे रेशमाच्या ह्याच्या माध्यमातून ही जागा त्यांची आहे, परंतु ते डागडुग करून देत नाही आणि दर्ग्याची काही देखभाल आम्ही करतो, पण त्या स्वरूपात आम्हाला ते तिथं हे करून देतच नाहीत। येण्या जाण्याच्या रस्त्याला बी अडथळा आणतात कधी कधी। आज गेले 35 ते 40 वर्ष भाऊ इथं कैलास दादा म्हणून भाऊ इथं हे कारभार पाहतात आहेत, परंतु इथं गेले 2-3 वर्षामध्ये जे काही पाऊस पडला, पावसामध्ये ज्या काही दर्ग्याची हानी झालेली आहे, दर्गा पडलेला आहे, दर्ग्याच्या 3-4 भिंती पडलेल्या आहेत। मोठं एक वटवृक्ष होतं, ते वृक्ष पडल्यामुळं आजूबाजूच्या भिंती पडलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, या ठिकाणी घाट बांधलेला आहे सरकारनं, त्या घाटावरती गणपतीची विसर्जन करण्यासाठी इथं भाविक येत असतात, पण त्यांना आतमध्ये येण्यासाठी रस्ता नसतो। रस्त्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तसंच आमचे जे भाविक येतात, या भाविकांना देखील आतमध्ये येताना रस्त्याची खूप मोठी अडचण आहे, त्यांना त्यांच्या गाड्या आतमध्ये येत नाही किंवा त्यांना येता येत नाहीयेत। दुसरी गोष्ट,
या ठिकाणी रेशीमची जागा आहे, परंतु त्यांचा तो जागेला रस्त्याला अथवा मंदिर दर्ग्याच्या कुठल्याही पद्धतीच्या डागडुजीला त्यांचा प्रत्येक वेळी विरोध असतो. इथं भाविकांकडनं कुठल्याही प्रकारे पैसे वगैरे घेतले जात नाहीत. आपल्या बरोबर काही नागरिक पण आहेत ज्यांना इथल्या त्या दर्ग्याचा जो काय अनुभव आलेला आहे तो अनुभव नागरिक आपल्या बरोबर शेअर करतात आहे. मावशी, काय सांगाल, तुम्हाला काय अनुभव आलाय? इथं आम्हाला अनुभव आला. इथं आमची सुनबाई येडीसारखी झालती. इथनच बरं झालं. गुरुवारी सोमवारी आणि 25 वर्ष अंदाजवर सांगते मी. 20 वर्ष होते, 25. आम्ही सगळं मरता मरता वाचलो आम्ही. आता इथं 20 वर्ष तर झालं असेल अंदाजवर. आम्ही काय शाळा शिकले नाही, अनपढ आहे. इथं आल्यापासून आम्हाला गुण आहे. माझं नाव मेहरुनिसा नासिर शेख. मला ह्या दर्गापासून खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे. जेणेकरून 3 महिन्यापूर्वी माझे मिस्टर घर सोडून गेले होते, पण ज्यावेळेस इथं मी आले आणि त्यांना सांगितलं की माझे मिस्टर 8 दिवसाच्या आत मला आहेत कुठेतरी आणि चांगले आहेत म्हणून कळलं पाहिजे, तर मला देवाचा करम झाला, गरीब नावाचा करम झाला आणि मला 8 दिवसातच लगेच फोन आला की आहेत आणि चांगले आहेत आणि त्यांच्या दरबारात आणले पण मी. जो भक्त है यहाँ के दरगाह के, सबके लिए प्रयत्न है कि सबका अच्छा हो और ज्यादा से ज्यादा लोग इसमें जुड़े दरगाह के काम में. और जो भी यहाँ पे दरगाह में अड़चन आ रही है कि कुछ डागडुग नहीं होने देते, कुछ दरगाह का काम नहीं होने देते, कि हमारी इच्छा है कि यहाँ का दरगाह का काम हो जाए. बांधने के लिए चालू करे जो कि सब लोग मदद करेंगे, तो परमिशन मिलना चाहिए और होना चाहिए ये काम. बस गरीब नवाज का करम हो तो वो भी इंशाल्लाह जरूर हो जाएगा. अर्चना राहुल देसाई. मला भरपूर अनुभव. माझं घर नव्हतं, इथं आल्यापासून मला घर झालं. माझा नवरा व्यवस्थित कामाला लागला आणि माझ्यावर काहीतरी म्हणजे होता आपदा, ती इथं आल्यापासून माझं एकदम व्यवस्थित चालले आणि ती आपदा माझी पूर्ण आहे बाबांनी. मी आता 10-12 वर्ष झाले येते इथं. खाजा है वो, उसके लिए क्यों अंधश्रद्धा होगी? अंधश्रद्धा नहीं हो सकती. मी नीलिमा पवार. बस मी जेव्हा ज्या परिस्थितीत इथं आले होते ना, अजून थोडा दिवस तशीच राहिले असते तर मला तर वाटतं माझा जीवच गेला असता. पण बाबांच्या आशीर्वादाने मी आज आहे इथं. 5-6 वर्ष झालं व्यवस्थित येतेय. त्यांचा आशीर्वाद म्हणजे मला नेमकं काय बाहेरचं काय पीडा होती काय माहिती, पण मला शुद्धच नसायची. मी अक्षरशः खूप वेड्यासारखे करायचे, कुणाला मारायचे किंवा स्वतःलाही मारून घ्यायचे इथपर्यंत. पोरांना मारायचे घरामध्ये. काय पीडा होती ते सगळं बाबांच्या आशीर्वादाने व्यवस्थित झाली आणि आज माझं घर पण सुखरूप आहे, सगळं समाधानी आहे. इथं येऊन जे काही असतं मनातलं सगळं शांत होऊन मन प्रसन्न होऊन आम्ही जातो इथनं. बाबांचा आशीर्वाद सगळ्यांवर असाच आहे आणि इथं अंधश्रद्धा वगैरे काय आम्हाला वाटत नाही. मी कल्पना बहिरट. मी गेली 2 वर्ष इथे बाबांना येतेय. सर्वात महत्वाचं म्हणजे जरी हे मुस्लिमांचं हे असलं तरी सर्व धर्माची लोक इथं येतात आणि प्रामुख्याने मला असं वाटतं मराठी समाजाची लोकही भरपूर प्रमाणात असतात आणि लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे इथे आणि इथं आल्यानंतर कामं होतात. हे मी स्वतः डोळ्यांनी एकमेकांचे म्हणजे जे अनुभव असतात ते ऐकलेले आहेत कानाने आणि इथं आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण, समाधान मिळतं आणि जेही आपण मनापासून इथं बोलतो ते होतच. असं समज नाही तर हे होतच. माझं नाव जावेद लाला शेख आहे. मी इथं काही 20 वर्षापासून येतोय. लहानाचा मोठा आम्ही इथं झालो. वाकडेवाडीमध्ये आम्ही राहिला आहे, खेळायला आम्ही इथं होतो आणि श्रद्धा इथं असल्यामुळे आम्ही इथं अनेक वेळा इथून येत होतो की शनिवारी गुरुवारी इथं खूप गर्दी आहे. शुक्रवारी म्हणा किंवा सोमवार गुरुवार तर कंपल्सरी गर्दी असते. आम्ही रेशम उद्योगवाल्यांना सांगितलं की आम्हाला एवढे लोक इथं भावनिक येतात, तुम्ही आम्हाला जागा फक्त रस्ता बांधायपुरती द्या आणि यायला जायला भावनिक लोकांसाठी इथं आम्हाला जी बाथरूम बनवायची आहे किंवा काही थोडं करायचं आहे त्यासाठी आम्हाला फक्त थोडी जागा हवी किंवा तुमचं बरंच सहकार्य हवे. तुमच्याकडनं आम्हाला पैशाची अपेक्षा कुठं नाहीये ना. आम्ही कुठल्याही नगरसेवक या कुठल्याही सरकारकडे आम्ही पैशाची अपेक्षावर नाहीये. आम्ही आमच्या सहखशीने आम्ही ही दर्गा बनवू शकतो, रस्ता बनवू शकतो, आम्ही ही जागा करू शकतो, पण आम्हाला फक्त परमिशन पाहिजे. गरीब असो श्रीमंत असो आणि हिंदू मुसलमान असा कुठलाही भेद न करता इथे येणारा प्रत्येक याचक त्याचा पदरामध्ये काही ना काही पाडून घेत असतो आणि अशाच पद्धतीने दर्ग्याचं झपाट्याने डागडुजी करून मिळावी अशी मागणी येथील जे भाविक आहेत त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे.